तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता इथे खायची तयारी चाललेली आहे. घे शिकून घे पहिलं. सो आज मी बनवलेलं आहे घरी पाणीपुरी. आणि पाणीपुरी बनवली आहे तर एवढं सहजासहजी तर मी आनंदला खाऊ देणार नाही. का काय झालं? अ काय झालं? पाणीपुरी खायची मार बनवली तर खाय नसतं जरुरी काय? थोडी बनवलं तर खायचंच असतं, मग तसं नसतं. मग मी बनवून पण ठेवू शकते. तर फ्रेंड्स आज आमच्यामध्ये होणार आहे आनंद वर्सेस तनुजा पाणीपुरी चॅलेंज. हा चॅलेंज जो पण जिंकेल, मी असो किंवा आनंद असो, तर मी ठरवलेलं आहे मी त्याला देणार आहे 2,000 रुपये. तर मी जिंकले तरीही हे 2,000 मला मिळतील आणि जर आनंद जिंकले तरीही आनंदला मिळतील. आणि आम्ही आमचा सेटअप रेडी करतो आणि मग भेटतो तुम्हाला डायरेक्टली आणि त्याच्यानंतर मी सांगते की चॅलेंज काय आहे. तर फ्रेंड्स आता आम्ही आमचा सेटअप घेऊन बसलेलो आहे. आमच्याकडे छोटावाला टेबल नाहीये आमचा गरिबांचा सेटअप सो आता आपण इथे स्टार्ट करूयात. तर तुम्ही बघू शकता इथे मी आंबट गोड पाणी तिखट तिन्ही पण मिक्स केले, कारण मी पहिले वेगवेगळं बनवलं होतं. आनंद बोलले मला एकत्रच कर, म्हटलं ठीक आहे. आणि त्यानंतर इथे मी बटाटा आणि थोडासा वटाणे टाकून त्याचा थोडासा हे बनवलाय, काय बोलतात त्याला, मस्त काय बोलतो त्याला आपण, नुसतं थोडा बटाटे बॉईल वगैरे करून स्टफिंग स्टफिंग स्टफिंग. ओके स्टफिंग. बडे तेज हो रे हो. एवढं तीर नाही मारला मोठा. तर आता हे आहे पाणीपुरी जे की आपण स्टार्ट करणार आहोत. पण काय करायचं मला समजलंच नाही. पण मला पहिलं तुम्ही सांगा तुम्ही किती पाणीपुरी खाऊ शकता. मी एका पाणीपुरीमध्ये 6 पुऱ्या असतात. मी 2 पाणीपुरी खाऊ शकतोय. 2 प्लेट. हा तेच 2 प्लेट पाणीपुरी खाऊ शकतो. 2 प्लेट. हा. अरे हळूहळू तर कोणी पण खाईल ना. हा मग चॅलेंज करायचा. काय चॅलेंज आहे? चॅलेंज हे करायचा पटापट आपले पटापट एक एक प्लेट आहेत ना आपल्या, हा ते आपण किती मिनिटात खातो ते बघायचंय. अच्छा जर तुम्ही माझ्यापेक्षा कमी मिनिटांमध्ये खाल्लं हा तर तुम्ही विनर. अच्छा 1 प्लेट. 1 प्लेट. ठीक मग आहे. राऊंड 2 चालू आहे. राऊंड 2 मध्ये बघायचं काय होतं. ठीक आहे चल. ठीक आहे. हा तर आपापल्या पुऱ्या फोडा फटाफट मसाले भरा, हा त्यानंतर भेटू. म्हणजे तुम्हाला बनवून नाही देणार आहे? हो, मला एवढं मोठं बनवलं ते काफी नाही का, म्हणजे बनवून बी द्यायचं. लाडत नका येऊ, उलट तुम्हीच मला द्या बनवून. हे असं आहे. तर चला फ्रेंड्स मी फटाफट बनवून घेतो. काय आलं देते ना करून. 4 बाता सुनून काय झालं त्यात सुनावलं तर? खुशी बायको खुशी 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 केलं तर काय बिघडन काय. बायकोच आहे ना मला, त्यात काय एवढं. मला पाणी तर टेस्ट करून सांगा कसं झालंय पहिलं, कारण मी फर्स्ट टाइम पाणी ह्याच्या आधी बी बनवली होती मी, पण अशी दोघांना एकत्र करून नाही बनवली कधी. हे बघ फ्रेंड्स किती मस्त पाणी बनवलं. माझ्याकडे काचाचा बाउल नाही फ्रेंड्स, आम्ही गरीब आहे, थोडं समजून घ्या आम्हाला प्लीज. माझं भरून तर ते थांबा ना. नाही झालं भरून. मला तू कोणी भरूनच देत नाही. काय तुला सगळं आहे तर द्यायचं असतं काय? स्वतःहून काय कधी करायला एकच भरलं बाबा, त्यात पण 4 वाता सुनवल्या बाबा. माझ्यावर डिपेंड आहे. पहिलं तू खा, आता मग मला कम्प्लीट करावं लागेल तर मीच आहे ना. म्हणजे चॅलेंज माझं भारी तर नाही भेटणार. नाही तुला खायचंय पहिला. चल चालू ठीक कर. आहे, लावा ना मग टाइम. मी काय घाबरते काय. हम्म. हम्म. बघू कोण किती मिनिटांमध्ये खाते. Friends, मला बघा. पाणीपुरी खायला भीती वाटते तसं बघायला गेलं तर, अं, कारण की हे अडकतं माझ्या गळ्यामध्ये पापडी. हे बघा फ्रेंड्स हा 0 आहे, तर मी करतो आता चालू. चल ठीक आहे. हम्म. 1 2 3 स्टार्ट. टेस्टी आहे ना? हम्म. नीट नीट फुल भरायचा, चिटिंग नाही करायची. चिटिंग नाही, अर्धे अर्धे भरते फ्रेंड. चिटिंग नाही होय का? बापरे. चालू भर भर के रख रहा है. तीन 33 सेकंड झाले का फ्रेंड्स? माझ्या लाईफ मध्ये हिने फर्स्ट टाइम एवढ्या स्पीडने खाल्ल्यात, नाही तर एक पाणीपुरी खायला 1 मिनिट लावती. 1 मिनिट झाला, 1 मिनिट अजून एक बाकी आहे तिचा. हम्म. फ्रेंड्स 1 मिनिट 9 सेकंड. तिने हा चॅलेंज एवढ्यामध्ये कम्प्लीट केलेला आहे.
आता माझी बारी आहे. कसं चाल 1 मिनिट 9 सेकंड. ठीक आहे, पाणी देऊ तुला, पाणी दे. डोळ्यातनं पाणी बघा तिच्या. करायचं चालू. चलो गुरु हो जा सुरू. तर चला फ्रेंड्स, आता माझी बारी आहे आणि मला 1 मिनिट 9 सेकंडच्या आत जर तुम्ही केलं तर तुम्ही विनर. नाही ह्यांचं तर हो ना, एवढं मोठं तोंड आहे मात्र एक सांग 2-2 पुऱ्या खायच्या. मला माहिती. नाही फ्रेंड्स, काही गोष्टी असतात म्हणजे लोक बोलतात की पाणीपुरी फक्त लेडीज लोकांनाच आवडते आणि खरे त्यांच्यासारख्या पाणीपुरी पण स्पीडने खाऊ नाही शकत. माझं काय भाऊ, मी नाही पाणीपुरी खात एवढे स्पीडने बाबा. बघू ना असे माणसं असे बोलले ना समजून जायचं फ्रेंड्स, कुछ ना कुछ घोटाळा आहे. नाही हा आता लावायचं. थांबा. 1 करायचं? 2 3 स्टार्ट. हम्म? आनंदीच किती? तुम्हाला काय वाटतं तुम्ही जिंकलात? हम्म? हम्म? आनंदनी संपवलंय 54 सेकंड मध्ये आणि मला 1 मिनिट 9 सेकंड लागला होता. तर फर्स्ट राऊंडचे विनर आहेत आनंद. थांबा, हात नाही दिसत तिथं. आनंद. तो कैसा लगा आपको? इतना बढ़िया लगा ना, ऐसा लग रहा है कि और एक चैलेंज कहीं तुम्हारे दांतों में अटक बिटक तो नहीं गया नहीं, किधर? नहीं। नहीं ना? मजा आया तुमको? बहुत मजा आया और ऐसा लग रहा है कि और एक चॅलेंज हो जाए. हाँ तो नेक्स्ट चॅलेंज तो होना ही चाहिए. पाणीपुरी लय मस्त झाले फ्रेंड. हा यार सिरियसली मला पण लय आवडली. सो फ्रेंड्स, नेक्स्ट राऊंड जो आहे म्हणजे की सेकंड राऊंड असा आहे की 2 मिनिटाचा मी टायमिंग देणार आहे. त्या 2 मिनिटाच्या टायमिंग मध्ये जे जास्तीत जास्त पाणीपुरी खाईल तो या सेकंड राऊंडचा विनर होईल. क्लिअरली. ठीक आहे. ठीक आहे, तर आता आपण बघूया त्याच्यामध्ये कोण विनर होत आहे. तर चला पहिले आपण पाणीपुरी फोडून घेऊया हा. आणि सगळे मसाले वगैरे भरून घेऊया. हा तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आम्ही आता सगळे मसाले वगैरे टाकून घेतले आहेत, म्हणजे की स्टफिंग वगैरे भरून घेतलेलं म्हणजे आहे. आता तुम्हाला सांगते की याच्यामध्ये ना आम्ही सध्या 10 पुऱ्या घेतल्या सध्याला तर. पण आम्ही 2 मिनिटाचं टायमिंग जेव्हा लावतो तर 2 मिनिटांमध्ये जर ह्या पुऱ्या संपल्या तर आपल्याला दुसऱ्या पुऱ्या परत आपापल्या पटकन बनवून घ्यायचं आहे. कारण स्वतः. की हा स्वतःच स्वतः बनवायचं. इथे स्टफिंग वगैरे उरलेली आहे. ठीक हा. आहे, सध्या याच्यामध्ये जागा नाही प्लेटमध्ये, तर आम्ही 10 आता घेतलेले आहेत. आता आम्ही टायमिंग स्टार्ट करतो. तर चला फ्रेंड्स, हे आहे 0. तर आपण आता टाइम चालू करूया. तर चला. मला लय भीती वाटते. मी स्टार्ट केले, माझाच नाही पचकावा. चला 1 2 3 स्टार्ट.
हम्म. 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 मी खाल्ल्या सगळ्या. मी जिंकलोय आता. तुझं टायमिंग लक्ष नव्हतं बघा फ्रेंड. 2 मिनिट 10 सेकंड मध्ये मी त्या पुरे संपवलेल्या आहेत. विश्वास नाही तुला? ठीक आहे फ्रेंड्स, कमेंट करून सांगा कोण जिंकलंय. अरे माझं पहिलं झालं होतं. मी जिंकलोय. मी खाल्ल्या सगळ्या पहिल्या पुऱ्या. आता मी काय काय निर्णय घेऊ फ्रेंड्स सांगा. तुझं लक्ष नव्हतं माझ्याकडे. नाही ठीक आहे फ्रेंड्स, कमेंट करतील कोण जिंकलंय. प्लीज फ्रेंड्स मला कमेंट करून सांगा, तर मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये हे जाहीर करेन की ह्या सेकंड राऊंड पण आनंद जिंकलेत. सध्या सेकंड राऊंड आपण या ठिकाणी रद्द करूयात. खेळायचंय का अजून? पोट एकदम मस्त भरलंय. चॅलेंज करायला एवढी मजा आली. चॅलेंज पण झाला आणि पाणीपुरी एवढी भारी बनवली होती तनुजाने. तर थोडंसं पाणी उरलंय फ्रेंड्स, आता हे पण खाऊन घेतो आम्ही. ह्याच्यानंतर काय? चाय आणि खारी. चाय आणि खारी सुद्धा आणले. तर चला फ्रेंड्स आपण हे खाऊन तर घेतो. आम्हाला बघून तुमच्या पण तोंडाला जर पाणी आलं असेल तर नक्की पाणीपुरी बनवा आणि खा घरी, खूप छान लागते. आणि स्टफिंगची रेसिपी जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा. तुम्हाला थोडंसं बनवून देतो फ्रेंड्स, तुम्ही एक खावा. खूप दिवसापासून मला खायची होती, तर म्हटलं ठीक आहे चलो चॅलेंज भी हो जाएगा और पाणीपुरी भी खा लेंगे. हे बघा फ्रेंड्स कशी दिसते. मला सिरियसली मी खायच्या ना, मला लक्षातच नाही फ्रेंड्स की मी पाणीपुरी किती खाल्ल्या किती नाही, काय केलं, कधी जिंकले मला माहितच नाही काय. जर ठीक आहे ना, जर मी जिंकलोय म्हणून, आनंद जिंकलाय म्हणून जास्त कमेंट आल्या तर मी, जर तुला कमेंट आल्या तर तू. ठीक आहे. तुमच्यावर मला विश्वास नाही, त्यांच्यावर आहे. तुला माझ्यावर विश्वास नाही तर त्यांच्यावर विश्वास आहे, माझ्यापेक्षा जास्त. त्या विश्वासाचं बघ काय होतं आता. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजचा आमचा पाणीपुरी चॅलेंज कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हा. आमचा काही तसा इरादा नव्हता चॅलेंज वगैरे करायचा, पण मला वाटलं चला ठीक आहे आपण एक बनवलं पाणीपुरी, तर याला वेगळ्या पद्धतीने आपण थोडंसं एन्जॉय करत करत खाऊया, जेणेकरून तुम्हालाही बघण्यात इंटरेस्ट येईल आणि आम्हालाही करण्यात इंटरेस्ट येईल. सो मला तर ह्या चॅलेंज मध्ये काही कळलंच नाही की कोण जिंकलं आणि कोण हरलं. प्लीज फ्रेंड्स कमेंट मध्ये मला नक्की सांगा की सेकंड राऊंडची विनर कोण आहे. सेकंड राऊंडची विनर कोण आहे फ्रेंड्स, तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. छी. म्हणजे की सेकंड राऊंडचं विनर कोण आहे हा. हे कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आता आम्ही बघू शकता, तुम्ही इथं खारी आणलेली आहे, चाय खारी खातोय आणि बिंदास खावा, काय पण खावा. हा काय लोक लिहिलं असे डायटिंग करतात आनंद. लय लोक आहेत नुसतं नाटक करतात डायटिंगचे आणि काय पण खातात. माझं तसं नाही, मला ना डायटिंग काय, माझं पोट पण निघलं तरी पण मी खात असते. यार हेच एकच आयुष्य यार, जे वाटतं ते खाऊ खा. मला काय लोकांना मी जाड पण वाटत असेल ना, पण एक टाइम होता मी अशी वाळून गेले होते ना, मला जेवण पण जात नसायचं माहिती. जेव्हा तर आता मला भूक लागते तर मग मी आता कॉम्प्रोमाइज नाही करत, मग जाड तर जाड. ओके. आणि जे म्हणाले ते खावा. हा, जे आवडतं ते खा बिंदास. आणि नेक्स्ट ब्लॉग कशाबद्दलचा बघायचा आवडेल तेही कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.